अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की समजा स्वामी चैत्र सारामृत तुम्हाला 21 दिवसात सेवा, 11 दिवसात सेवा किंवा 7 दिवसात सेवा, स्वामी चैत्र हा ग्रंथ नाही वाचता आला तर कोणती स्वामींची सेवा करावी। बघा 5 मिनिटं ही सेवा करा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील। तर आपल्याला ही सेवा 21 मार्च ते 10 एप्रिल पर्यंत करायची आहे, स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त। तर काय करायचं तुम्हाला, आपल्याला माहिती की स्वामी चैत्र ग्रंथ अतिशय पवित्र ग्रंथ आहे, पण एखाद्या माता भगिनींना नाही जमत, कारण त्यांचं काय असतं, प्रश्न असतात की आमची सेवा होईल का, म्हणजे मनात खूप सारे प्रश्न असतील, आपण करू सेवा पण होईल का, नंतर पुढचा विचार त्या करतात। बघा, सेवा मनात तुमच्या असेल आणि म्हणजे मनात दृढ इच्छा असेल की हा मी ही सेवा करणार, तर महाराज बघा तुमच्याकडून करून घेतातच। फक्त आपण करणारे पाहिजे, कारण करता आणि करता तूच एकच स्वामीनाथ, सगळं महाराज करून घेत असतात, फक्त आपण करणारे पाहिजे। महाराज आपल्याला रस्ता दाखवतात, पण आपण त्याच्यावर चलतच नाही, तर मग महाराज नंतर पुढे तुम्हाला त्याची साथ देत नाही। त्याच्यामुळे जे समोर तुमच्या कितीही कठीणाई येऊ, किती अडचणी येऊ, त्याला सामोरं जाऊन तुम्ही जर सेवा केली तर ती सेवा महाराजांना अतिशय प्रिय असते। कारण महाराजांना माहिती असतं की माझा हा सेवेकरी आणि त्याने इतके कठीण समय त्यानं पार करून तो माझ्यापर्यंत आलाय, त्याच्यामुळे महाराज तुमचे सगळे प्रश्न, तुमच्या सगळ्या अडचणी ते दूर करत असतात। तर तुम्हाला जर नाही स्वामी चैत्र सारामृत नाहीच, जे तुम्हाला शेवटचा 1% नाहीच वाचता आलं, तुम्हाला नाहीच जमणार, तर तुम्ही ही सेवा का होईना करा। कोणतीही सेवा, महाराजांची कोणतीही सेवा करायची, असं नाही की स्वामी चैत्र सारामृत वाचा, तुम्ही कोणतीही सेवा करू शकता। त्याच्यामध्ये तारक मंत्र आला, नंतर आता ही आज जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती म्हणजे स्वामी समर्थांची नामस्मरण तुम्हाला करायचं आहे। बघा, आपण रोज कसं करतो की माळ घेऊन आपण जप करतो 11 माळी, तर कधी कधी त्या सुद्धा होत नाही आपल्याकडून। आता एखादी सेवा, आता आपण नेहमी सेवा करत राहतो, पण आपल्याकडून मग अशा चांगल्या प्रसंगी आपल्याकडून सेवा जर नाही झाली ना, मग आपल्या मनात खूप दुःख होतं, अरे माझ्याकडून हे होत नाही। आपली दुसरे कोणतरी सेवा करतंय आणि त्यांचं बघून अरे बाबा त्यांच्याकडून होते, पण माझ्याकडून का होत नाही, ते मनात कुठे खंत राहते। मग अशा वेळेस काय करायचं, महाराजांचं नामस्मरण करायचं। त्या नामस्मरणामध्ये सुद्धा अतिशय ताकद आहे। कोणतेही प्रश्न असो, कोणतेही संकट असो, आपल्यावरले ते दूर होत असतात महाराजांचं नामस्मरण जर तुम्ही केलं तर। श्री स्वामी समर्थ मंत्र ऐसा क्षणाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे। म्हणजे आपण जर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्राचा जप जर केला तर आपल्याला सर्व काही मिळत असतं। महाराजांनी सांगितलेलं आहे की आपण फक्त नामस्मरण, महाराजांच्या नामस्मरणामध्येच इतकी ताकद आहे। तुम्ही माळी घेऊन बसू नका, तुम्ही फक्त 5-10 मिनिटं तुम्ही महाराजांसमोर बसा आणि डोळे झाकून फक्त महाराज आणि तुम्ही नामस्मरणामध्ये फक्त महाराजांचाच विचार करायचा, बाकी कोणी कुठे काय कसं काहीच विचार करायचा नाही। फक्त 5 मिनिटं तुम्ही ही सेवा करा, बघा तुम्हाला किती फरक पडतो। तो तुमच्या आयुष्यातले जे प्रश्न सुटत नाही ना, ते सुद्धा सुटतील, तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळेल। आणि आपण महाराजांचं आपण नामस्मरण, महाराजांची कोणती सेवा मनोभावे केली ना, आपण त्याचा विचार पण करू शकत नाही, इतकं महाराज आपल्याला देत असतात। त्याच्यामुळे खरंच महाराजांची कोणतीही सेवा जर तुम्ही केली ना, तुम्हाला सर्व काही मिळेल। अनुभव घ्या तुम्ही, अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला त्याची प्रचिती येत नाही। त्याच्यामुळे दुसऱ्यांचं बघून तुम्ही करू नका, तुम्हाला स्वतःला काय जमणार आहे, स्वतःला काय करता येणार आहे सेवा, तुमच्यानुसार तुम्ही ठरवायची आणि ती सेवा मात्र पण नक्की करायची, पुढे कंटिन्यू ती सेवा करायची। असंकल्प वगैरे करायची गरज नाहीये, तुम्ही फक्त महाराजांना सांगायचं मी ही सेवा करतोय, तर मला ही सेवा माझ्याकडून करून घ्या। बघा, महाराज आपोआप, तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ना, तर महाराज आपोआप तुमच्याकडून ही सेवा करून घेतात। फक्त 5 मिनिटात जर तुम्ही ही सेवा केली, तुमचं आयुष्य बदलून जाईल, महाराजांचा आशीर्वाद मिळेल, गुरुबळ तुमचं स्ट्रॉंग होईल। महाराजांनी सांगितले की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। महाराज सदैव तुमच्या अडचणीमध्ये, तुमच्या दुःखाला, तुमच्या संकटामध्ये तुमच्या पाठीशी उभा राहतील, तुम्ही जर ही सेवा जर केली तर। फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं। आपण 5 मिनिटं महाराजांसाठी, 24 तासातून 5 मिनिटं जर महाराजांसाठी जर दिले ना, तर महाराज तुमच्यासाठी, बघा आपण 10 पावलं चाललो तर महाराज 100 पावलं आपल्यासाठी चालून येत असतात। त्याच्यामुळं महाराजांची सेवा करायची, कोणती जी तुम्हाला जमेल ती। नाही स्वामी चैत्र सारामृत वाचता आलं, महाराजांचं नामस्मरण करा। 11 माळी जर तुम्हाला जप करतात, 11 माळी रोजच्या करा।
नाहीतर मग फक्त माळ नाही घेता आली 5 मिनटं, फक्त 5 मिनटं जर बसून तुम्ही घडीच्या काठावर जर फक्त 5 मिनटं तुम्ही सेवा जर केली तरीही खूप सेवा तुमची होईल। तर नक्की ही सेवा करा। वेळ काळ काही नाही, कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला बघा, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, दुपारी वेळ मिळाला दुपारी करा, संध्याकाळी मिळाला संध्याकाळी करा, सकाळी मिळत असेल सकाळी करा, जेव्हा कधी वेळ मिळत असेल तेव्हा तो वेळ काढायचा आणि सेवा करायला बसायचं। तर बघा तुम्हाला खूप फरक पडेल। तर नक्की सेवा करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।